हे बघा आता मी पाणी पाहतोय, तुम्ही पाहत आहे. आता इथे एक बोर मारलेला आहे, आता पदर कुणीकडून आपण ते पाहू. त्यावर या बोरला पाणी लागलेलं आहे, त्याचा पदर पाहते आपण कुणीकडून येतात. हे बघा आता आपण काडीवर बघतोय, पाहू शकता तुम्ही. अजून काही काडीनं प्रतिसाद दिला नाही. काडी थोडी घट्ट पकडायची अशी, म्हणजे आपल्याला काडी फिरच्या वेळेस लागणार नाही, जेणेकरून कृपया पुढचं टोक लागणार नाही याच्याकडे बी तुम्ही थोडंफार लक्ष ठेवावे. आता या बोरला किती पदर आहे तेच पाहते आपण. हे बघा आता इथं एक लागला, हा एक लागला समजा. आपण हा सोडून देऊ, डबल एकदा चेक करू. आता आपण चप्पल काढली, आता पाहून घेऊ याला पण. हा हाईट एक पदर लागलेला. आता बघू आपण कुठं जातो तर. अरे याला झिकझॅक पद्धतीने बोरपर्यंत नेऊ आपण, जातो का पाहू. बोरला क्रॉस करून बरोबर बोरमध्ये तोडेले. या बोरला आता इकडे एक पदर लागलेला आहे. आता डबल आपण पाहू इकडून फिरतो का. हा पा आवरच पदर आहे, जरा जोरात काढी फिरती इथं. का पडते रे भाऊ. हे बघा आता अशी काडी पक्का धरायची घट्ट. आता बघा इथं एक धरा लागलेला आपल्याला, आपण पाहू तो. हा लवकर आहे कारण इथं काडीचा स्पीड जरा जास्त आहे. गेले वरच पाणी लागले. हे 40 फुटाचा धरा लागलेला आहे मित्रांनो. आम्ही याच्यावर बघितला होता, त्याच्यामुळं याला इकडून 40 फुटावर लागलेलं आहे. इकडून जे लागलेलं आहे ते हा बोर सगळा 150 फूट आहे. इकडून 120 फुटावर धरा लागला आणि इकडून 40 फुटावर धरा लागला. असं मिळून ह्या बोरला 3च्या पंपाचं पाणी लागलेलं आहे. आज मी आता शेतात तूर बांधण्यासाठी आलो होतो, तर तुम्ही बघू शकता बांधकाम तुरीचं हे चालू आहे. तर त्याच्यानंतर म्हटलं होतं एकदा बोर आला त्याच्यानंतर तुम्हाला दाखवा. आपण नारळावरही प्रयोग केले, वाईनवरही केले, आपले जो मशीनवरती बी आपण हे केले. त्याच्यानंतर आपण आता तुम्हाला ह्या काडी लिंबाचे असो, उमराचे असो, गोन्नीचे असो, बाबळीचे असो, कारण कोणतेही वेगवेगळे, कोणी जांबाचे वापरतं, ज्याच्या पर्यंत जो तो काडी वापरतो. तर आपण तुम्हाला ट्रायल म्हणून ही काडी घेतली याची तुरटीची. या बोरला चांगलं पाणी आहे. या बोरचं पाणी ते उमराच्या बाजूला एक विहीर आहे, दाखवा साहेब तिकडे बी. ते एक उमराचं झाड दिसतं, त्या उमराच्या बाजूला एक विहीर आहे. त्या विहिरीत ह्या बोरचं पाणी सोडलेलं आहे. 3चा पंप कंटिन्यू चालतो ह्या बोरवर. आता आपण हा झरा क्रॉस झालेला आहे का बघ, कारण आपल्याला 2 लागलेले आहेत, दोन्ही बोरमध्ये आहेत. आता आपण तो सोडून दिला. आता इकडे बघू आपण पाणी. या बा इथं काडी उलटी झाली, म्हणजे इकडं पोकळ आहे, याच्यात पाणी नाही. म्हणजे हा झरा जो हा कटलेला आहे, हा इकडं नाही पाईपलाईन नाही, इकडे. त्याच्यानंतर आपण आता इकडे बघू. हा हे बा हे उलटी गाडी चालली इथं, म्हणजे याचा अर्थ असं समजून घ्यायचं, जिथं काडी उलटी गेली तिथं पाणी नाही, जिथं सरळ गेली तिथं पाणी आहे. या बोरला आता इकडचा एक झरा आणि हा एक झरा असे मिळून 2 झरे कटलेले. दोन्ही झऱ्याचं पाणी या बोरला जेमतेम मारलेलं आहे. 150 फूटमध्ये यांना 120 फुटावर आणि खाली 40 फुटावर पाणी लागलेलं आहे. मे महिन्यात सुद्धा यांची 1.5ची डिलिव्हरी चालती, आणि आता सध्याच्या घडीला यांची 2ची डिलिव्हरी, 2चं पाईप आहे का, 2ची डिलिव्हरी चालती. नंतर थोडंसं वरचं उन्हाळ्यातलं पाणी कमी पडतं, पण खालच्या झऱ्यावर यांचा बोर हा चालतो. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पाणी पाहायचं असेल तर तुम्ही वेगवेगळे प्रयोग करू शकता. आता आपण काडीचा प्रयोग करून तुम्हाला दाखवलं. या बोरची जी माहिती, पाणी कसं पाहायचं, कसे झरे पकडायचे, ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटेल. आपलं यूट्यूब चॅनल आहे भूजल शोधक अशोक शिंदेवर सर्च मारायचं आणि बघायचं. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.